नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्पेशल मिसळ, जी की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी बनते. पण मी आज खास तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आली, जी की तुमच्या तोंडाला पाणी सोडेल. आणि तुम्ही जर ही रेसिपी एकदा ट्राय केली तर तुम्ही कोणतीच दुसरी रेसिपी ट्राय करणार नाहीत, ही गॅरंटी आहे. तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मटकी, मोड आलेली मटकी घेतलेली आहे. तर अशा प्रकारची 250 ग्राम मटकी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हिला टाकायचं आहे आपल्याला एका कुकरमध्ये. तर कुकरमध्ये मी इथं 250 ग्राम मटकी टाकत आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 ते 2.5 ग्लास पाणी. मटकीला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. तर 2.5 ग्लास पाणी टाकून यामध्ये आपल्याला टाकायची आहे अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर खडे मसाले जर आवडत असतील तर टाका. तर इथे मी एक तेजपत्ता आणि अर्धा चमचा हळद टाकणार आहे. हवा असेल तर एखादा दालचिनीचा तुकडा तुम्ही इथं टाकू शकता. तर मी फक्त मीठ, हळद आणि तेजपत्ता टाकलेला आहे. तर अगदी पाव चमचा इतकी हळद आणि अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकायचं आहे 1 ते 1.5 चमचा, म्हणजे मटकीची उसळ खूप छान बनेल. कुकरचं झाकण ठेवून आपल्याला याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे. अगदी खूप जास्त नाही करायची आहे आपल्याला. जोपर्यंत शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. तर इथे मी 2 साधारण आकाराची कांदी घेतली आहेत. त्याची टकरं काढायची नाही आहेत. अशा प्रकारे कट करून घ्यायची आहेत मधी 2 खाचा पाडून आणि याला आपल्याला भाजायला ठेवायचं आहे गॅसवरती. तर त्याचबरोबर 2 छोटी छोटी तुकडी घेतलेली आहेत सुक्या खोबऱ्याची. तर अशा प्रकारे गॅसच्या जाळीवर आपल्याला हे भाजायला ठेवायचे आहेत. तर 2 कांदी मीडियम आकाराची आणि साधारण मीडियम आकाराची सुक्या खोबऱ्याचे तुकडे ठेवलेले आहेत. तर सुक्या खोबऱ्याचे तुकडे जे आहेत ते लवकर भाजून होतात, म्हणून आलट पलट करून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तर हे खोबरं जे आहे ते अगदी 2 ते 3 मिनटात भाजून होतं, पण कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो. तर मी खोबरं जे आहे ते अशा प्रकारे काळं भाजून घेतलेलं आहे आणि हे कांदा त्याच्यानंतर 5 मिनटात लगेच भाजून होतो. फक्त आपल्याला खूप जास्त काळं नाही, मधातून कांदा छान भाजला पाहिजे इतपत भाजून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे नारळाचे तुकडे करायचे आहेत खोबऱ्याचे आणि कांद्याची वरची साल काढून आपल्याला कांदाही कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर दोन्ही छान कापून घेतले आहेत. आता इथे थोडेसे खडे मसाले जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर कढईमध्ये अगदी चमचा 1.5 चमचा तेल टाकायचं आहे. तेल टाकून थोडंसं गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे. तुम्ही शहाजिरं पण घेऊ शकता किंवा नॉर्मल जे जिरं असतं आपल्या घरात वापरतो तेही घेऊ शकता. तर इथं मी 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि 10 ते 12 मिरी, काळी मिरी, 1 चमचा धने, 3 वेलची आणि 2 तुकडे दालचिनीचे घेतले आहेत आणि 2 तेजपत्त्याची पानं घेतली आहेत. आणि इथं 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 3 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याही आपल्याला इथं तेलामध्ये, हे गॅसची फ्लेम एकदम लो आहे आणि त्यावर मी अशा प्रकारे फक्त लसणाला डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. 5 मिनिटं लागतील आपल्याला हे खडे मसाले भाजायसाठी. तर जोपर्यंत मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेऊयात. तर इथे मी मोठी साधारण मीडियम आकाराची टोमॅटोची प्युरी बनवून घेणार आहे अशा प्रकारे. आणि आता जे खडे मसाले आहेत आणि जे कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलं आहे ते सगळं थंड झालेलं आहे. ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरच्या भांड्यात टाकून काढून घेतलं. पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप आणि काढून घ्यायचं आहे. पूर्ण जर कोरडं काढायला गेलं तर निघणार नाही. तर अशा प्रकारचे पाणी टाकून आपल्याला याची एक वाटण बनवून घ्यायचं आहे.
आपण कांदा आणि जे खोबरं भाजतो ना त्याच्यामुळं खूप छान स्मोकी फ्लेवर येतो आपल्या मिसळला. तर खोबरं आणि कांदा नेहमी भाजूनच घ्यायचा. तर कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि ही मटकी अशी अशा प्रकारे आपली शिजलेली आहे. तर मटकी शिजून झाली आहे. हिला आपण एका चाळणीने गाळून घेऊयात पाणी. जे हे पाणी आहे हे आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे. पण ही जी मटकी आहे ती आपण निथळून घेऊयात. तर कलरही खूप सुरेख आलेला आहे आपल्याला मटकीला. तर इथं दालचिनीचे तुकडे आणि जे तेजपत्ता आहे ती मी काढून घेतलेला आहे. तर कढईमध्ये भरपूर तेल टाकायचं आहे आणि 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकायचं आहे फोडणीसाठी. आणि यामध्ये टाकायचं आहे एक मिक्सरमधून काढलेला कांदा किंवा तुम्ही बारीक कट करूनही घेऊ शकता. तर कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटोची प्युरी. तर जी आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ती इथं मी ॲड करत आहे. अगदी तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे मीडियम टू लो गॅसवर आपल्याला ही प्युरी परतून घ्यायची आहे. बघा मस्तपैकी तेल सुटलेलं आहे टोमॅटोच्या प्युरीला. 5-1 मिनटं प्युरी परतून झाली की आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर इथं लाल तिखट आहे 1 चमचा टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धनेपूड आहे, त्याचबरोबर 1 चमचा मी इथं किचन किंग मसाला वापरणार आहे आणि त्याचबरोबर मोठा चमचा पावभाजी मसाला वापरणार आहे. जर तुमच्याजवळ ठेवणीतले कोणते मसाले असतील तर तुम्ही इथं ते वापरू शकता, जे तुमच्याजवळ अवेलेबल असतील ते. लाल तिखट मला कमी वाटत होतं कारण जी आमटी असती कटाची ती तिखटच असते, म्हणून मी इथं अर्धा चमचा लाल तिखट अजून टाकलेला आहे. झणझणीत आपली जी कटाची आमटी बनवण्यासाठी तुम्ही लाल तिखटेचा इथं जास्तच वापर करा. आणि इथं आपण ॲड केलं आहे जे वाटण आपण बनवलं होतं कांदा, लसूण आणि खडे मसाल्यांचं, ते ॲड केलेलं आहे. ते या मसाल्यांमध्ये तेही छान परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे एक काळजी घ्यायची आहे की हे वाटण आपल्याला पाणी टाकू शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यातलं तेल सगळं आपल्याला बाहेर काढायचं आहे मसाल्यांमधलं. म्हणजेच ज्या आपल्या कटाच्या आमटीला जी तर्री येते ना ती त्याचमुळे येते. तर इथे हे परतण्यासाठी आपल्याला लागणार आहे 10 ते 12 मिनटं जवळपास, जास्त पण कमी नाही. तर इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकून हे बघा अशा प्रकारे मीडियम गॅसवर तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. अजून थोडं पाणी टाकून मी याला अजून 5 ते 7 मिनटं परतून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर पाणी टाकू शिजवून घेतले हा मसाला जे वाटण आहे ते, तर तुमच्या ज्या आमटीला तेल जे आहे ते खूप छान सुटतं. म्हणून मसाले जळू नाही म्हणून त्यामध्ये पाणी ॲड करायचं. तर थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे अशा प्रकारचं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अजून 5 मिनिटांना अशा प्रकारचं तेल सुटलेलं आहे. जसं आपण यामध्ये पाणी टाकू तसं याला तेल सुटतं, जास्त प्रमाणात तेल सुटतं. ते पूर्ण तेल सुटलेलं आहे. आता मी इथं मटकी ॲड करणार आहे जी आपण शिट्टी लावून घेतली होती कुकरला. ती मटकी ॲड केलेली आहे आणि या मसाल्यांमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आणि 2 मिनटं आपल्याला या मटकीला या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला जे पाणी आपण निथळून घेतलं होतं मटकीतलं ते ॲड करायचं आहे. तर हे जे मटकी उकडलेलं पाणी होतं कुकरमध्ये ते टाकलेलं आहे आणि 1 ग्लास पाणी मी अजून इथं ॲड करणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं पाणी ॲड करू शकता, कारण मिसळीची जी आमटी आहे ती थोडी पातळच असते. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि 10 ते 12 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला या कटाच्या आमटीला किंवा या मिसळाला. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तेल सुटलेलं आहे आपल्या या मिसळला. खूप छान तेल सुटलेलं आहे. आपल्याला पाहिजे तशी ही मिसळ झालेली आहे. तर आपण याला सर्व करून घेऊयात. तर एका प्लेटमध्ये जो फरसाण असतं त्याचबरोबर कांदा, लिंबू आणि त्याचबरोबर एका प्लेटमध्ये जी मटकी आहे कटाची ती टाकलेली आहे. त्यावर फरसाण टाकायचं आहे, थोडासा कांदा टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला याची
जी तर्री असती किंवा जी कटाची आमटी असती ती वरतून टाकायची आहे अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. अगदी जी बाहेर गाड्यावर मिळते किंवा बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच ही पाव किंवा ब्रेडसोबत तुम्ही याला सर्व करू शकता. तर अशी झणझणीत मिसळ आणि त्याचबरोबर गरमागरम पाव, कांदा, लिंबू आणि फरसाण खूप जास्त मस्त हा बेत आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करायला विसरू नका. तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.